भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची
साधका निष्पाप निष्पाप नवरा रा 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 रा
सत्संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाय गाणियात विरोणी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठाला 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 ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहो निवासी वैराग्यस्य परम मूर्ती ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा संत या प्रकरणामधील संतांच्या कृपेचा दिवा जीवनात आल्यानंतर जीवनामध्ये काय काय प्राप्त होतं याचं चिंतन करणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार प्रातस्मरणीय सद्गुरु संत भगवान बाबा प्रातस्मरणीय सद्गुरु संत वामन भाऊ बाबा भाऊंच्या कृपाशीर्वादाने परमादरणीय परमश्रद्धेय वंदनीय भगवानगडाचे विद्यमान महंत शास्त्रीजींच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली सकल संतांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य असा नाम सोहळा बाबा भाऊंच्या पवित्र प्रांगणामध्ये मारुतरायाच्या पवित्र दरबारात भगवान जगत माता पिता विठ्ठल रखुमाईच्या दरबारामध्ये प्रतिवर्षी साजरा होत असलेला भव्य दिव्य सोहळ्या अंतर्गत आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा विठाला उपस्थित सर्व गुणवान मंडळी गायनाचार्य प्रसाद महाराज नागरे महाराज आपल्या गावचे सगळे ढाकणे महाराज तिन्ही ढाकणे महाराज उपस्थित तुम्ही सर्व भाविक मंडळी आपल्या परिसरातले उत्कृष्ट निवेदक आमचे जीवलग मित्र असणारे चाटे सर महाराज आहेत गावातील सर्व भाविक मंडळी परिसरातून आलेली सर्व भाविक मंडळी माता भगिनी तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी अबाल वृद्ध सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला प्राप्त झालेली भव्यता दिव्यता मंदिरामध्ये मंदिर गच्च भरून बाहेरून पाठिंबा देण्याची वेळ आली एवढे लोक गोळा झाले चांगला भरगच्च पाठिंबा आहे आपल्याला बाहेरून इकडूनही आहे इकडूनही आहे आणि दोन्हीकडचा पाठिंबा घेतल्याशिवाय सरकारही होत नाही हल्ली त्यामुळं हे एक ते दोन मध्ये आपण फुलाला कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे एकीकडून घड्याळ लावलं पाहिजे एकीकडून बाण लावला पाहिजे मध्ये फुल सुरक्षित ठेवलं पाहिजे भले 3 तिगाडे का असनात काम बिगाडे का असनात पण 3 तिगाडे हल्ली लागतात विठाला सर प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद असे 2 प्रवाह आपल्याकडे चालतात काही लोक प्रयत्न मानतात
नशिबावर भरोसा नाही. आणि काही लोक फक्त नशीबच मानतात, प्रयत्नावर भरोसा नाही. पण दोघंही चुकतात. एकटा प्रयत्नही काही देत नाही आणि एकटं नशीबही काही देत नाही. दोन्हीची सांगड लागते. दे रे हरी असं होत नाही. आणि नुसतंच पळत राहिल्यावरही सगळं मिळत नाही. काही माणसं म्हणतात पळाल्यावर मिळतं. पळाल्यावर जर मिळालं असतं तर सगळ्यात जास्त कुत्र्याला मिळालं असतं. ते चालत नाही, चालताना सुद्धा पळतं. लोक म्हणतात पहाटे उठलं पाहिजे म्हणजे माणूस यशस्वी होतो. पहाटे उठणारे जर यशस्वी झाले असते तर पेपरवाला सगळ्यात श्रीमंत झाला असता. सगळ्यात पहिलं पेपर टाकणारे आणि दूध टाकणारे उठतात आणि आयुष्यभर ते बिचारे पेपर आणि दूधच टाकतात. याचा अर्थ तुम्ही झोपलं पाहिजे असं नाही. पहाटे उठलंही पाहिजे आणि तुम्हाला प्रारब्धानं साथ दिलीही पाहिजे. सोपं विचारतो, पीक जर चांगलं या वयाचं असेल तर जमीन सुपीक हवी की बियाणं कसदार हवं? काय म्हणणं आहे आपलं? एक सांगा ना काहीतरी. बियाणं कसदार हवं की जमीन सुपीक हवी? माझा घोटाळा आहे सगळा. दोन्ही हवं. जमीन चांगली आहे, बियाणं नापीक, दुबार पेरणीचं आलं, गेलं दुबार तिबार झालं. बियाणं चांगलं मिळालं आणि वाळूत पेरलं, वाया गेलं. ऐका, प्रारब्ध म्हणजे जमीन आहे आणि प्रयत्न म्हणजे बियाणं आहे. प्रयत्न रूपी बियाणं प्रारब्ध रूपी जमिनीत रुजवल्याशिवाय यश नावाचं फळ आपल्या हाताला लागू शकत नाही. यश पाहिजे असेल तर दोन्ही पाहिजे. आता ओवी सांगतो. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात अपैसे घर रिघे, भाग्य अधिक प्रयत्न बरोबर संपत्ती अथवा यश. विठाला संप्रदायाला दोन्हीही मान्य आहे. अभ्यासासी चांग कार्यसी, अभ्यासासी चांग कार्यसी, मगाशी बोलताना मृदंग वादक राहिले. तुम्हाला असं वाटल माझं ह्याच्यावर असं समजू नका. माझं ह्याच्यावर फार माझं, कारण त्याचं नाव सुद्धा प्रेम आहे. अभ्यासासी चांग कार्य सिद्धी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. सर, महिला मंडळाचा एक दृष्टांत दिलाय. महिला मंडळी जुन्या काळात विहिरीवर पाणी आणायला जात होता तुम्ही, म्हणजे ह्या नथीवाल्या बाया जात होत्या. आताच्या पोरी नशिबाने दारात नळ आले. त्या चरख्याच्या विहिरीवर पाणी शेंदायला तुम्ही जायचा. विहिरीला 4च चरखे असायचे आणि 4ही चरखे गुंतलेले असायचे. पाणी शेंदायचं कुठून? मग मावल्या दगडावर दोरी ठेवायच्या, पाणी मध्ये घागर सोडायची, परत ओढायची. मग ते एकाच जागेवर दोरी ठेवून 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 काही दिवसानंतर जिथं ती दोरी सारखी घासल्या गेली त्या जागेवर दगडाला चीर पडलेली असायची. अशा बऱ्याच विहिरी आहेत आजही. त्या विहिरीवरचे ते कापलेले दगड पहा. प्रयत्न जर दररोज एकाच गोष्टीसाठी केला तर दोरीनं सुद्धा दगड कापण्याचा प्रयत्न केल्यावर दगड कापल्याशिवाय राहत नाही. आता प्रमाण सांगतो त्याचं. दोरी चिरा कापे पडिला काचनी,
अभ्यासे सेवनी विषही पडे. विठाल अभ्यास म्हणजे प्रयत्न असेल तर दोरी दगडाला कापू शकते, प्रयत्न केला तर विष तुम्हाला पचवता येतं. जसं प्रमाण आहे तशी ओवी आहे. विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले विषही पचवता येतं. प्रयत्न असला पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो सोपा प्रयत्न. दररोज ट्राय अगेन ट्राय अगेन ट्राय अगेन बट क्राय अगेन. आरडाओरडा न करता ट्राय करत राहा, यश येईल. बघा जमलं तर उद्यापासून प्रयोग करून पहा. कुठलंही पिकावर फवारायचं औषध, सोयाबीनचं असेल ना शिल्लक, कापसाचा असेल, त्या औषधाच्या बाटलीत सुई बुडवा. त्या सुईच्या टोकावर आलेला थेंब आपल्या जिभेवर घ्या. हा प्रयोग करताना शक्यतो डॉक्टरांच्या निगराणीत करा. एकटे कराल मला जेलमध्ये पाठवाल, ते शिवाय कॅमेरा चालू आहे. एक थेंब घ्या, त्याच्यावर 2 घोट पाणी घ्या. तो थेंब पचला, 2 दिवसांनी तीच सुई घ्या, जिभेवर 2 टोक घ्या. ते 2 टोक पचले, दुसऱ्या आठवड्यामध्ये 4 थेंब घ्या. 4 थेंब पचले, तिसऱ्या आठवड्यात 1 टोपण घ्या. 1 टोपण पचलं, दुसऱ्या आठवड्यात 2 टोपणं घ्या. 2 टोपणं पचले, 2 महिन्यांनी अर्धी बाटली घ्या. बाटली म्हणजे विषाची म्हणतो मी, तसं तरुण मंडळी घेतात ते विषच आहे. आणि अर्धी बाटली पचल्यावर मग अख्खी घ्या. प्रयत्न असेल तर विषही पचवता येतं. विष की आहारी पडे माऊली म्हणतात. बघा अहो, नाहीतरी आता आताची तरुण पिढी काय विषच पिते ना. दारू म्हणजे काय अमृत आहे काय? विष आहे. हे काय महाराज, एक वेळ फवारणीचं घेतलं तर तुम्ही एकदाच माराल, पण हे नशेचं घेणारी लोक दररोज मरतात. फवारणीचं घेतला तर एकटा माराल, पण हे बाटलीतून घेणारे लोक सगळ्या कुटुंबाला मारतात. म्हाताऱ्या मायबापाचा आधार असतात, ते मायबाप दुःखाचे अश्रू ढाळतात. दररोज मायबापाचं मरण आहे. जिचं तुम्ही कुंकू म्हणून मिरवता ती पत्नी दररोज मरते, आणि ज्या लेकरांचा बाप म्हणून आपण मिरवतो ती लेकरं सुद्धा दररोज मरतात. आणि हा भर तारुण्यामध्ये त्या दारूच्या पायी जीव गमावतो. एकटा मरत नाही, सगळ्या कुटुंबाला नरक यातना भोगायला सोडून मरतो. हात जोडून विनंती महाराज, आपण बाबा भाऊच्या वंशात जन्मलेले आहोत. बाबा भाऊंचे संस्कार आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्यावर झालेले आहेत. बाकीच्याचं जाऊ द्या महाराज, किमान बाबाचं भाऊचं नाव घेणाऱ्या लोकांनी तरी आपल्या घरात दारुडे लेकरं येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. बाबांची शिकवण काय आपल्याला? यक्र विका, पण लेकरं नुसते शिकवा नाही. शिक्षित वेगळं आणि सुशिक्षित वेगळं. डिग्र्यांच्या पिळोट्या मिळवण्यासाठी शिकणं म्हणजे शिक्षित होणं, आणि संस्काराची शिदोरी जीवनभर आपल्या गाठीशी बांधून वागणं म्हणजे सुशिक्षित होणं. आम्हाला सुशिक्षित पिढी तयार करायची. बाबांचं खरं स्वप्न जर काय असेल तर सुशिक्षित पिढी, आणि ते स्वप्न सध्या जर कोण जगत असेल तर पूजनीय शास्त्रीजी जगतायत. गडाच्या माध्यमातून समाजाला अधिकारी द्यायचेत, पण ते अधिकारी भगवान बाबाच्या दरबारातली मधुकरी खाऊन तयार झाले पाहिजेत, ही भावना शास्त्री जगतात. म्हणून गडावरती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं. पहिल्याच दिवशी 23 विद्यार्थी दाखल झाले. लवकरच 100 विद्यार्थी होतील. आणि माझं सौभाग्य, बाबांनी त्या कार्यक्रमाच्या संबंधी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थी वसतिगृहाची फीत कापण्याचं काम माझ्यावर सोपवलं. स्पर्धा परीक्षा केंद्राची फीत कापायचं सौभाग्य गडावरून मला मिळालं. हा माझ्यासाठी बाबांचा आशीर्वाद. बाबांना पिढी घडवायची, पण अशी घडवायची. अधिकारी, अरे भगवान बाबाची मधुकरी खाऊन गेलेला अधिकारी केवढ्याही उंच पदावर गेला तर तो व्यसनी होणार नाही, हे मी कीर्तनातून छाती ठोकपणे सांगू शकतो.
समोर बसलेल्या पोरांना हात जोडून विनंती आहे, आपण बाबांचे वंशज आहेत, भाऊंचे वंशज आहेत, तेव्हा आपल्या गळ्यात माळ असली, माळेशिवाय आपला गळा शोभून दिसत नाही. ज्यांनी ज्यांनी घातल्या नाही त्यांना हात जोडून विनंती, काल्याच्या दिवशी शास्त्री बाबा येणार आहेत, सगळ्यांनी एकमतानं ठराव घ्या आणि 5, 50, 100, 200 पोरांनी बाबाच्या हातून माळ घालून निर्व्यसनी जगण्याचा संकल्प करा. एवढ्या टाळ्या वाजवणार आहेत म्हणजे करणार आहेत तुम्ही. रिकाम्या टाळ्या वाजवू नका. होय भाऊ, करून घ्या हे सगळं. बिगर माळकरी फक्त असं करायलेत काय? करावं, माळ घाला. काय व्यसनी माणसाला मेरू पर्वत मिळाला तरी कमी आहे. निर्व्यसनी माणूस मासिक 25,000 सुंदर कुटुंबाचा निर्वाह करू शकतो. व्यसनी माणसाला वर्षाकाठी कोटभर रुपये दिले तरी कमी पडतात. निर्व्यसनी जीवन जगा. ती पण नशा पण एक विषच आहे. प्रयत्नानं लोक पचवतात. तंबाखू विषच आहे हो, खातात. ते चित्र बघा वाटत नाही हो पुडीवरचं. आणि लोक दिवसात 5 वेळा खातात. लोक खातात नवल नाही, आमचे भजने खातात. नाही, तुमच्याकडे नाही पाहिलं मी, फक्त खातात म्हटलं. अहो भजण्याचं सोडा, आमचे कीर्तनकार खातात. महाराज नाव नाही सांगत, पण सध्या नामांकित कथाकार म्हणून मिरवणारे काही आहेत 2-3. महाराष्ट्रात कथाकार म्हणून मिरवतात आणि कथेचे स्टेजवरून उतरलं की तंबाखू चोळतात. विषय महाराज ते सिगरेटच्या पाकिटावर लिहिलंय ना, सिगारेट स्मोकिंग इज इंजॉयरस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्यास, तरी पाकिटाच्या पाकिट संपवायले लोक. विष आहे. जाऊ द्या, मला वाईट सांगायचं नाही. चांगल्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्या तर प्रयत्नानं त्या सवयी तुम्हाला आत्मसात होतील आणि असाध्य ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल. अभ्यासाचेनी बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. आकाशात उड्डाण करता येता अभ्यास असेल तर, माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. राईड बंधूंनी ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. विमानाचा शोध आपल्याला पाहायला मिळाला. विमान सोडा, चांद्रयान 3 हिंदुस्थाननं चंद्रावर पाठवलं आणि दक्षिण ध्रुवावरती चांद्रयानचं यशस्वी लँड सुद्धा केलं. बघा, भारतातला आणि पाकिस्तानातला हा फरक आहे. 75 वर्षापूर्वी दोघंही स्वतंत्र झाले. आपण इंग्लंडच्या तावडीतून स्वतंत्र झालो आणि पाकिस्तान आपल्यातून वेगळा झाला. 75 वर्षाची वाटचाल बघा. पाकिस्ताननी त्यांच्या राष्ट्रध्वजावर चंद्र घेतला आणि हिंदुस्थाननी मात्र चंद्रावर आपला राष्ट्रध्वज नेऊन गाडला. फरक बघा. राष्ट्रध्वजावर चंद्र असणं वेगळं आणि चंद्रावर राष्ट्रध्वज नेणं वेगळं. राष्ट्रध्वजावर चंद्र घ्यायला पाकडे पाहिजे आणि चंद्रावर राष्ट्रध्वज घेऊन जायला हिंदुस्थानीच लागतात. विठाला. जसं प्रयत्न आहे तसा प्रारब्धही आहे. भोगणे ते फळ पहिली बाजू प्रयत्नाची, आता दुसरी बाजू प्रारब्धाची. इथं या, तुम्ही पुढे या, तुम्ही पुढे या दादा. लेकरच आहेत हे. थांबा रे, तुम्ही 7-8 जण एका जागेवर झालेत. ह्या 2 कोंग्या फोडल्या पाहिजे. असं शाळेत पण मैत्रीण आहेत काय की ह्या. बरं जाऊ द्या, पटकन उत्तर सांगा. मांजराला इंग्रजीत काय म्हणतात?
शाब्बास, हुशार आहेत लेकर. आता सांग बोक्याला येत नाही तर कीर्तन होईपर्यंत बोलायचं नाही. आता विठाला बोक्याला काय म्हणते ते जवळ येत नाही तोवर तोंड उघडायचं नाही. प्रारब्धवाद भोगणे ते फळ संच ललाटीचे लिहिले ते न मोडेगा काही. आपल्या कपाळावर लिहिलंय आणि तसं घडत जातं. मला कपाळ बघूनही बरंचसं कळतं बरं का महाराज. तुम्हाला जसं ते तसं गुरुवारी कळतं तसं मला रोज कळतं. असं करा जरा. नाही असं भुवया हा आट्या पडल्या की मला कळतंय बरोबर. ढोबळ सांगतो, मधलं नाही सांगत, सगळ्यांना लागू होणार. ज्याच्या कपाळाला 5 किंवा त्यापेक्षा जास्त आठ्या पडतात तो माणूस 90 पेक्षा जास्त वर्ष जगतो. ज्याच्या कपाळाला 4च आठ्या पडतात तो 80 पर्यंत जातो. ज्याच्या कपाळाला 3च आठ्या पडतात तो 70 गाठतो. 2च आठ्या पडतात तो 60 पर्यंत जातो. 1च आठी पडते तो 50 पर्यंत जातो. एक जण म्हणला आठीच नाही महाराज. मी म्हणलं शुगर बीपीच्या गोळ्या घेत जाय आणि ऊसाचं ट्रॅक्टर आलं की लांब साईडला उभा राहत जाय. ते जर अंगावर आलं तर कार्यक्रमच आहे. तो आहे वा कपाळाचा आहे. तुमच्या भुवयाच्या आकारात बरंच काही दडलंय. ज्याच्या भुवया पातळ असतात पैसा बिचाऱ्याकडे कमी असतो पण मोकळ्या मनाचा असतो, दानशूर स्वभावाचा असतो. वर्गणीचा आकडा म्हटलं तर लोक सांगतील त्यापेक्षा 5-50 जास्त देतो. ज्याच्या भुवयाचे केस दाट असतात पैसा भरपूर असतो पण हातचा सुटत नाही. त्याला 4 वेळा वर्गणी मागावी लागते. तुला 2100 ठरवली म्हणावं लागतं. ते म्हणतं 2100 असतो का 1100 होत नाही का आणि देतो की काय सप्ताह उठून चाललाय का. आता तर बसलाय काल्यापर्यंत घोळीत राहतंय. काल्याच्या आदल्या दिवशी म्हणते हाय की अजून 1 दिवस. समजून घ्यायचं हे दाट केसावाले. ज्याच्या भुवया अशा सरळ असतात, मोकळ्या मनाचा, दिलदार स्वभावाचा, दानशूर वृत्तीचा, करारी बाणा असलेला. ज्याच्या भुवया धनुष्याकृती असतात, मित्रावर जीवापाड प्रेम करणारा, वैर केलं तर तेवढ्याच ताकदीनं निभावणारा. ज्याच्या भुवयाच्या भुवया जोडलेल्या असतात, माणसं जोडण्यात पटाईत, गोड बोल्या, नाही कशालाच म्हणत नाही करत काहीच नाही. असला माणूस राजकारणात गेल्यास 100% यशस्वी होतो. विठाला हातांमध्ये पण ज्योतिष दडलंय आहे हो. आता बघा ज्याला मानायचंय ते माना, नाही मानायचं. मी पहिली प्रयत्नाची बाजू सांगितली, आता नशिबाची सांगतोय. पुरुषांचा उजवा हात, महिलांचा डावा हात. हे मध्यभागी एक रेषा असते, ती जर शेवटपर्यंत गेलेली असेल माणूस 100 वर्ष जगतो. एक जण म्हटला महाराज रेष शेवटपर्यंत आली मध्ये 2 आडव्या गेल्यात. म्हणलं ट्रक टेम्पोला जपून राहा, अंगावर आलं की तुझा कार्यक्रम. आडवी रेष म्हणजे आयुष्य खंडित करणारी रेषा. मधल्या बोटावर गेलेली असेल तर धनरेषा. पकवाद्याची दिसत नाही बघू ना, ते थापा टाकून गेले. अशी वर गेलेली असेल थेट तर ती पैसा धनरेषा. बघून घ्या ज्याच्या त्याचा आहे. या मधल्या या 2 नंबरच्या बोटावर असते ती विद्यारेषा. शाळा शिकणाऱ्या पोरांनी बघायला अडचण नाही. ज्याची या बोटावरची रेष चांगली असेल त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी करायला अडचण नाही. नेटला जा, जेईला जा, CETला जा, यश मिळू शकतं. सर माझी बघा स्पष्ट दिसायली का नाही. ओवी 2दा वाचली की पाठ होते, श्लोक 3 वेळा वाचला की पाठ होतो, केवढाही मोठा अभंग 4 वेळा वाचला की पाठ होतो. भगवद्गीता 700 श्लोक 25 दिवसात पाठ केलं होतं. टाळ्या नाही, ते काही प्रयत्न थोडा होता माझा, ह्याच्यामुळं झालं जास्त. ही इकडं संतती रेषा असते. ज्याला पहिली जाड त्याला पहिला मुलगा, दुसरी जाड त्याला दुसरा मुलगा. आता ह्या रेषा म्हातारी माणसं पण बघायलेत. आपला कार्यक्रम संपून गेला. आता ज्यांचे होणार आहेत किंवा ज्यांचे नुकतेच झालेत त्यांनी बघणं ठीक आहे.
आजोबा सुद्धा बघायला आहे, आता काय बघू. ही संतती रेषा. एक जण म्हटलं महाराज बारीक बारीक 6 येतो, म्हणलं काळजी करू नको, 6 वेळा कन्यादान. असा हात केल्यावर इथं एक घडी पडते. ज्याला एकच घडी पडते त्याला एकच बायको असते. जास्ती घड्यावाल्याचं मला विचारू नका. महिला मंडळ, हे शेवटचं सांगितलेला विनोद होता बरं, नाही तर उद्या घरी झालं नवऱ्याला म्हणाल बघू बरं. नगदीच भांडण व्हायचं. हे शेवटी सांगितलेलं विनोद म्हणून सांगितलं, अगोदरचं खरं होतं. विठाला आधरावे ते मनी समाधान, समाधान धरावे ते मनी समाधान, धरावे ते मनी भोग तो न घडे संचिता, धरावे ते मनी समाधान. प्रयत्नही आहे, प्रारब्धही आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी पर्येसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. बघा महाराज, मानवी देहात देव जरी आला तरी त्याला प्रारब्ध भोगावं लागतं. प्रभू राम देव आहेत, मान्य आहे सगळ्यांना? मान्य ना? मान्यच आहे, मान्यच करायचं. आता काही लोकांना मान्य नाही, तो भाग वेगळा. आपण देव मानणारे आहोत. राम देव आहे, त्याला नशीब चुकलं नाही. आता मला सांगा, राम जर देव आहे तर दशरथ कोण आहे? बोला बोला, म्हणा मोकळ्या मनानं. देवाचा राम देव आहे, दशरथ देवाचा बाप आहे. आता वाक्य ऐका, नशीब देवाला चुकलं नाही, देवाच्या आपल्याला चुकणार आहे का? नशीब अयोध्येच्या रामालाही भोगावं लागलं, नसीब देहूच्या तुकारामालाही भोगावं लागलं. परळीच्या तुकारामानं काही काळजी करायची. प्रयत्नही आहे आणि प्रारब्धही आहे. हो, नशीब चेतन वस्तूला जसं आहे तसं जड वस्तूला सुद्धा आहे. काही गाथ्यातल्या प्रमाणाने जड वस्तूची उदाहरणं सांगतो. भजन करा विठाला. दगडाला सुद्धा नशीब आहे. बघा, मिरकाळ्यासारखं गाव, विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या बनवायच्या आणि प्राणप्रतिष्ठा करायची असं ठरलं. पंढरपूरला गाडी भरून कार्यकर्ते पोहोचले. म्हटले काळ्या दगडाच्या मूर्त्या बनवायच्या. मग काळा दगड आपणच खरेदी करू, 1x10चा, म्हणजे 1 फूट रुंदी 10 फूट उंची असा दगड पाहिला, आवडला. 1000 रुपये स्क्वेअर फुटाच्या भावानं 10,000 रुपयाला तो दगड खरेदी केला. मूर्ती बनवणाऱ्याकडे दगड नेला. याच्या 2 मूर्त्या बनवून द्या म्हटले. तो म्हणला विठ्ठल 4 फुटाचा बनवू, रखुमाई पावणे 4 फुटाची बनवू. कार्यकर्ते म्हटले हो, खर्च 11,000 लागेल. कार्यकर्ते म्हणले 6 ॲडव्हान्स घे, 5 मूर्त्या झाल्यावर देऊ. 15 दिवसांनी त्याचा फोन आला, मूर्त्या तयार आहेत, घेऊन जा. मग आता 2 गाड्या भरून लोक निघाले. एका गाडीमध्ये 35च्या आतले तरुण आणि दुसऱ्या गाडीमध्ये 60च्या पुढचे ज्येष्ठ नागरिक. 2 गाड्या भरून कार्यकर्ते पोहोचले. मूर्त्या अतिशय सुंदर झाल्या होत्या. उरलेली 5,000 रक्कम दिली. छान मूर्त्या आहेत म्हटले. मूर्त्या पॅक करून गाडीत ठेवल्या. गाड्या निघणार तेवढ्यात 80चा एक म्हातारा म्हणला थांबा, आपण याला 10 फूट दगड दिला होता. मूर्त्या तर 8च फुटात झाल्या.
4 आणि 4.25 पाऊण फूट तोडाफोडीत गेला असेल आपला. आता पोरांना जरा कटाळा येतो असल्या गोष्टीचा. पोरं म्हणले ह्याच्यामुळे ह्या म्हाताऱ्याला नको म्हणत होतो. आता काय दगडावर आपटून डोकं फोडून घ्यायचंय का? अरे आपल्या मूर्त्या मिळाल्या चला. म्हातारा म्हणला वा रे वा, मूर्त्या मिळाल्या चला म्हणजे 100 रुपये 1000 रुपये स्क्वेअर फुटाने घेतलाय. 2 फूट म्हणजे 2000. 2000 म्हणजे कळसाच्या 4 पावत्या. लेकीची 500ची तर असते ना कमीत कमी. मग 500च्या 4 पावत्या फाडाव्या लागतात तेव्हा 2000 होतात. काय वाया घालायचे का म्हटलं? धोरणानं काम करावं लागतं. आता पोरं जरा चिडचिडच करतात. पोरांचं कसं असतंय, हे 2 रुपये इकडं का तिकडं. म्हातारे माणसं जरा दम धरून असतात. म्हातारं म्हणे दगड घ्यायचा, पोरं म्हणले घ्या बाबा घ्या, काय डोक्यावर न्यायचा का, द्या त्याच्याजवळ. वैतागानं त्यांच्याकडे आणून दिला. म्हातारा म्हणला ठेवा सीट खाली. गाडीच्या सीट खाली दगड ठेवला. गाड्या गावात आल्या. गाड्या गावात आल्या. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा ठरला. 3 दिवसाचा कार्यक्रम. मूर्त्या पाण्यात ठेवल्या, मूर्त्या धान्यात ठेवल्या. 3ऱ्या दिवशी होम हवन, मूर्ती प्राण प्रतिष्ठा. 2 मूर्त्या सिंहासनावर बसवल्या आणि त्या धांदलघाईमध्ये एका कार्यकर्त्याकडून धावपळीमध्ये पाण्याचं बकेट खाली आपटलं आणि मंदिरात प्रवेश करायच्या जागेवरची पायरी फुटली. 1.25 फुटाची पायरी होती, फुटली. बाबा 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 म्हणले पायरी फुटली, आता काय करायचं, आता काय करायचं. ते 80 वर्षाचं म्हातारा आलं. काळजी करू नका, पंढरपूरवरनं दगड आलाय म्हणले, बसवून टाकू. मग लोक म्हणले वा म्हाताऱ्यानं बरोबर डोकं लावलं. याच्यासाठी म्हातारी न्यायचे असतात सोबत. मग गौंडी मिस्त्री बोलवले, कटिंग बिटिंग केली. बरोबर तो 2 फुटाचा दगड त्या पायरीच्या जागेवर फिट केला. आता झाला कार्यक्रम. 2ऱ्या दिवशी बघा, एका दगडाचे तुकडे झाले 3. 2 तुकड्याच्या झाल्या मूर्त्या, एका तुकड्याची झाली पायरी. 2ऱ्या दिवशीपासून कार्यक्रम कसा होतो बघा. एका दगडाच्या डोक्यावर पाय आणि 2 दगडाच्या पायावर डोकं, याला नशीब म्हणतात. विठाला विठाला पाषाण देव पाषाण पायरी, पाषाण देव पाषाण पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एका वरी पाय ठेवी. एकाच दगडाचे 3 तुकडे झालेत. 2 तुकडे मूर्ती, 1 तुकडा पायरी. पायरीच्या डोक्यावर पाय आणि मूर्तीच्या पायावर डोकं, याला दगडाचं नशीब म्हणतात. हो, हे हार आता घातले ना, ते जमतेत का नाही तर काढून ठेवा 1-2. हो जर झालं तर पडायचे. सगळेच घातलेत का? एखादा नाही म्हणायचं आणि तुम्ही बी घालून घेतले सगळे. हे बघा, लक्ष राहू द्या. जास्त वजन वाटलं तर काढून ठेवा, तसं काय अडचण नाही. आता ते हार आहेत दुकानात ना. ते कुठे टोपी कुठे गेलं? हा हे हार तूच आणलास का कोणी घरच्याने आणलाय? घरच्याने आणला. बरं, मला वाटलं तूच विकत आणलास का काय. आता त्यांच्या घरच्याने तो हार आणला. त्या दुकानात तेवढा एकच हार होता का? किमान 25 हार दुकानात असणार. बघा, 1 हार थेट इथं आला, कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, इथून विनेकऱ्याच्या गळ्यात गेला. बाकीचे हार कुठे आहेत? काही हार नवरा नवरीच्या गळ्यात गेले, काही हार गाडीला लागले आणि काही हार तर थेट शेडमध्ये गेले. होते मुसलमानाच्या मड्यावर हार टाकतात ना. काही राजकीय नेतृत्व वगैरे गेलं तर त्यालाही हार घालतात. हार फुलं एकच आहेत, हार सारखेच आहेत. ज्याचं नशीब होतं तो कीर्तनात आला,
ज्याचं नशीब कमी पडलं तो स्मशानात गेला. विठाला अहो जाऊ द्या हो. देवाला घालायला आपण हार घेतो तेव्हा तो दुकानदार हारासोबत मुठभर फुलं देतो. आता बघा, हारात ओवलेले फुलं देवाच्या गळ्यात गेले आणि मोकळे गेलेले फुलं पायावर पडले. नशिबात फरक बघा. मोकळे गेले तर पायावर पडले आणि पुजाऱ्याच्या हातानं पायातून गेले, निर्माल्यामध्ये गेले आणि गळ्यातला मात्र दिवसभर गळ्यात राहिले. ते पायावर पडलेले फुलं गळ्यातल्या फुलांना म्हणून भांडू लागले. बेट्या हो, एकाच शेतात पिकलो, एकाच शेतात वाढलो, एकाच टोकरीतून दुकानात गेलो, एकाच माळ्याजवळ थांबलो, एकाच कॅरी बॅग मधनं मिरकाळ्यात आलो. तुम्ही मात्र गळ्यात आणि आम्ही मात्र पायावर. तेव्हा ते गळ्यातले म्हणले, बेट्या हो तुम्ही पायावर आहेत त्याचं कारण आहे, तो माळी जेव्हा सुई घेऊन बसला होता तेव्हा आम्ही आमच्या देहातून सुई आरपार टोचून घेतली तेव्हा गळ्यापर्यंत आलो. तुम्ही सुई टोचून घ्यायचा कंटाळा केला म्हणून पायावर लोळत. सुई टोचून घेणं म्हणजे प्रयत्न आणि गळ्यामध्ये पोहोचणं म्हणजे प्रारब्ध. विठाला हे मृदंग आहे. किती? 2.5 फुटाचं खोड आहे ते. त्याला 6.25ची पुडी बनवली, 9.25चं धूम बनवलं. ते बघितलं कळतंय. त्याला गजरा केला, वादी लावली, गठ्ठे लावले, मृदंग झाला. लावणी मृदंग कीर्तनात आला. तुम्हाला आम्हाला आनंद देऊ लागला. मला सांगा, ज्या झाडाचं हे लाकूड आलंय त्या झाडाला एवढंच लाकूड असेल का? कितीतरी लाकडं असतील. मग बाकीचे कुठे आहेत? आहेत. काही तिकडं चुलवनात गेलेत, बुंदी काढायला लागले. काही म्हाताऱ्यांकडून चुलीत गेले पाणी तापवायला, काटक्या कुटक्या. काही लाकडं चुलवनात गेले, काही चुलीत गेले. काहींनी एखाद्या घराला खांब म्हणून उभे राहिले आणि काही लाकडं थेट स्मशानात दारुड्याचे प्रेत जाळायला पोहोचले. आपणा आपणा नसीब होता आहे. विठाला एका आईची 2 लेकरं सारखं नशीब घेऊन आलेली नसतात. एक जिल्हाधिकारी होतो तर दुसरा पानटपरी टाकून बसतो. एक एखाद्या कॉलेजवर प्राचार्य होतो तर दुसरा त्याच शाळेमध्ये पिऊन म्हणून, चपराशी म्हणून असतो. एका आईची 2 लेकरं एक नशीब घेऊन आलेली नसतात. म्हणून नशीबही लागतं, प्रयत्नही लागतो. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. विठाला चला आता मला पारमार्थिक साधनांचं नशीब सांगायचंय. ज्ञानाला नशीब आहे, भक्तीला नशीब आहे, कर्माला नशीब आहे, योगाला नशीब आहे. एक एक नशीब सांगायचं. भाग्य प्रत्येकाला आहे. कर्माचा भाग्योदय असतो. कर्म सगळेच करतात, फक्त रीत समजत नाही म्हणून आपला घोटाळा आहे. तुम्ही पोरं सुशिक्षित पोर आहे. मला सांगा, बीजगणितात महत्व कशाला आहे? बीजगणित सूत्रावर अवलंबून आहे. सूत्र पाठ झाले की गणित सोड. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, हे एवढे असे 5-7 सूत्र झाले की झालं गणित. याला आपण सूत्र म्हणतो बीजगणितामध्ये. त्याला मराठीत रीत म्हणतात. गणित सोडवायचं असेल तर रीत कळली पाहिजे. तसं जीवनाचं गणित सोडवायचं असेल तर जीवनाची रीत आपल्याला सापडली पाहिजे. जीवनातही बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, पण करायचा कशाचा ते कळलं पाहिजे. आपलं उलट आहे. बेरीज सुखांची व्हायला पाहिजे, वजाबाकी दुःखांची व्हायला पाहिजे, पण आपण उलट करतो. वजाबाकी करताना सुखाची करतो आणि बेरीज करताना दुःखांची करतो. अरे दुःखांची बेरीज केली तर दुःख कमी होईल का वाढल? बेरजेनं संख्या वाढते आणि वजाबाकीनं संख्या. मग कमी करायचं असेल तर दुःखाची वजाबाकी करा, आणि वाढवायचं असेल तर सुखाची बेरीज करा. गुणाकार प्रेमाचा असला पाहिजे आणि भागाकार कर्म अकर्माच्या बाकीचा असला पाहिजे. कर्म अकर्माची बाकी जोवर 0 येत नाही तोवर भागाकाराचं सूत्रच आहे सर. बाकी 0 येईपर्यंत भागाकार करायचा. भले हातचा घ्यावा लागला तरी चालेल, हातचा कितीही वेळा घेण्याची वेळ आली तरी चालेल,
बाकी शून्य आली पाहिजे. शून्य येत नाही तर भागाकार पूर्ण होत नाही. भाग कितीचाही जाऊ द्या, हातचा कितीही घेऊ द्या, बाकी शून्य महत्वाची. कर्म अकर्माच्या भागाकाराची बाकी शून्य आली की जीवनाचं गणित सुटलं. विठाला आपल्या रीतीचा घोटाळा आहे. आता या लेकरांपासून आपण घेऊ. इकडे वगैरे आता तूच सांगा. हा नीट आता सांगायचं. तुला केळ खायला दिलं, कसं खाशील? हे सोपं. कसं खाणार केळ आहे सांगा. बाकी हे पोरं सांगा रे. केळ कसं खाणार? हा सोलून म्हणा ना. केळी सोलून खाणार, साली टाकून देणार आणि गाभा खाणार. थोडक्यात बाहेरचं टाकायचं ना आतलं. बरोबर ठरलं का? बाहेरचं टाकायचं ना आतलं खायचं. ठरलं का? हे चिल्लर ठरलं का? ठरलं ना? बाहेरचं खायचं ना आतलं नक्की ठरलं ना? बरं तरुण मंडळ सांगा, ठरलं का? ठरलं. आता मी तुम्हाला खारीक देणार. आता आतलंच खायचं का? दुसरी रीत सापडली का लगेच? एका पदार्थाची रीत आहे आतलं खा बाहेरचं टाका. दुसऱ्या पदार्थाला ती रीत चालणार नाही. तिथं बाहेरचं खा आतलं टाका. जाऊ द्या दोन्ही. मी तुम्हाला आंबा देतो. आता काय टाकायचं आणि काय खायचं? आता तिसरी रीत काढा. बाहेरचं टाका, आतलं टाका, मधल्यावर ताव मारा. आता सुरू होत आहे महिनाभराने. झालंय का? हा हापूस आलाय वाटतंय. आणि तिसरी रीत सांगतो आता, चौथी. आता मी तुम्हाला पेढा देणार. काय टाकून द्यायचं? आता टाकून द्यायचंय काय? पेढा तोंडात टाकायचा. बस. पदार्थ खाण्याची जशी रीत आहे, जीवन जगण्याच्या कर्माची तशी रीत आहे. गीतेच्या श्लोकात सांगितली. बहुतेक सुभाषित म्हणून तो श्लोक शाळेमध्ये लिहिलेला असतो, सुविचार म्हणून. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा आहे, कर्तृत्वाचा मत सोडून द्यायचा आणि फलाची आसक्ती करायची नाही. मी केलं म्हणायचं नाही आणि केलेल्या कामाचं फळ माझ्या पदरात पडलं पाहिजे ही अपेक्षा धरायची नाही. विठाला आपला घोटाळा मी केलं म्हणल्यामुळं जास्त होतो. सप्ताह गावचा असतो, सुंदर सप्ताह पार पडतो. आमच्यासारखे महाराज सहज म्हणतात, गोड झाला हो सप्ताह, सुंदर झाला हो सप्ताह. तालुक्यात नाही असा सप्ताह झाला. एखादं उगच छाती काढून येतोय पुढं. उग नाही महाराज, पठ्ठ्या आहे म्हणून सप्ताह आहे. मी अंग काढू द्या, बंद पडतंय. आम्ही हळूच मनातले मनात म्हणतो, तू फक्त बाजूला होय, अजून चांगला होतोय. माझ्यामुळं म्हणायचं नाही. उलट सगळ्यांना मी तर म्हणतो, महाराज ज्याला नेतृत्व करायचंय त्याने कार्यकर्त्यांना भाव दिला पाहिजे. ज्याला देव व्हायचंय त्याने भक्तांना भाव दिला पाहिजे. ज्याला कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला यायचंय त्यानं टाळकरी सांभाळले पाहिजे. यांना मोठं म्हणायचं. हो, इंग्रजीमध्ये म्हण आहे, गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. तुम्हाला जर काहोची अपेक्षा आहे तर तुम्ही आहोची सवय लावून घेतली पाहिजे. तुम्ही जर आर म्हणाल तर समोरचा ते ठरलेलं आहे. तुम्ही अपेक्षा जर आहोची कराल तर काहोनी सुरुवात करा. तुम्ही आर म्हणल्यावर ते काही वेळ आहे का काहो म्हणायला? कार म्हणतं ते पण. जशाच तसं टिट फॉर सांभाळावेत. ते गणित आहे जीवनाचं. माझ्यामुळं म्हणायचं नाही. अहो घरी पण आपला घोटाळा हो. एखाद्याला म्हणलं ना, चला भगवानकडे ते पंढरपूर वारीला पायी जाऊ, एक 10-12 दिवसाचा विषय आहे. ते म्हणतो, बाबा बाबा 12 दिवस, छे 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 छे. मी 12 दिवस घर सोडलं की माग सगळा अंधार. मी म्हणतोय तू सोडून बघ, नुसता उजेड आहे माग. घरचे वाट बघायले ती पिढा कधी जाते 4-8 दिवस बाहेर. खरं सांगू, काही जणाला कंटाळेत महाराज. लेकरं कंटाळे, बायको कंटाळली, किरकिर किरकिर किरकिर. लेकरं उलटे पुस्तकं धरून बघत येत.
घरात आलं की उलटे पुस्तकं धरून असं बघते कधी पिढा जाती की बाहेर म्हणून. बायको वैतागली महाराज. जरा तरी त्यांना फ्रीडम द्या. तुम्ही काही जेलर नाहीत आणि तुम्ही जेल चालवत नाहीत, तुम्ही घर चालवताय, ध्यानात ठेवा. लेकरांवर आपली दहशत असता कामा नये. हा, एक आदरयुक्त भीती असावी. शिक्षक असो अथवा पालक असो, त्याची विद्यार्थी आणि मुलांवर आदरयुक्त भीती असली पाहिजे. दहशती खाली वावरणारी मुलं यशस्वी होऊ शकत नाही. विठाला हो, आपला भरम आहे हो. जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता मागे राहील काय. 70चा बाप 40च्या पोराला सांगू लागला, कधी शहाणा होणार आहेस तू, कधी अक्कल येणार आहे तुला, कधी डोळे उघडणार आहेत तुझे. पोरगा म्हणला, बाबा टेन्शन घेऊ नका, तुमचे बंद झाले की माझे उघडले समजा. तुम्ही बंद कधी करून घेणार आहे. भ्रमय हो आपला. माझ्यामुळं काय तुझ्यामुळं. तुझ्या पंजोबानी संसार केला, आजोबानी केला, वडिलांनी केला, तुझ्या वाट्याला आलेला तू करतोय. तुझ्या माघारी पोरगा करणारच आहे, त्याच्या माघारी त्याचा पोरगा करणार. भ्रम आहे आपला. मागं लोक नेहरूजी होते तेव्हा म्हणायचे, एवढा मोठा पंतप्रधान, त्यांच्या माघारी देशाचं काय होईल. राहिला का देश. चांगला चालला. लालबहादूर शास्त्रींनी चालवला, त्यांच्या पोरींनी चालवला. मग लोक म्हणले, बाईने पाकिस्तानचा पराभव केला, एवढी डेंजर बाई, एवढी डॅशिंग बाई, तिच्यानंतर देशाचं काय होईल. थांबला का. मध्ये कितीतरी येऊन गेले ना. तिचं पोरगा आलं, दूरदर्शन वगैरे त्यांनीच आणलं भारतामध्ये. नंतर PV आले, VP आले, इंदर कुमार आले, HD सुद्धा झाले. चॅनल नाही देवेगौडा. HD चॅनल नाही, HD देवेगौडा. कधीच निवडून न आलेला माणूस डायरेक्ट पंतप्रधान झाला. आपल्या देशात काही होतंय. राज्यपाल जर चांगले आले तर पहाटे शपथ पण देतात. माझी इच्छा आहे एकदा ते कोश्यारी परत यावेत, मला पण शपथ घ्यायची. ओळख झाली की शपथ देतात. ते भले 70 तासाने राजीनामा का होईना, पण पहाटे देतात शपथ. HD झाले, चंद्रशेखर वगैरे वगैरे झाले, इंदर कुमार गुजराल झाले. मग लोक म्हणले, आता ही एवढी खिचडी होती, आता कसं होईल देशाचं. अहो, 99 ते 14 न बोलणारे पंतप्रधान झाले, तरी देश थांबला नाही. ते काहीच बोलत नव्हते तरी देश चालत होता. लोक म्हणले, मग आता एवढा मौनम सर्वार्थ साधनम म्हणणारा महात्मा गेला, जागतिक अर्थतज्ञ गेला, आता काय होईल देशाचं. हे बुवा आले, हे थांबतच नाही एक्सप्रेस महाराज. रात्री 12ला नोटा बंद. धडाधड निर्णय, धडाधड. केवढे निर्णय. 370, ट्रिपल तलाक, राम मंदिर. आता लोक म्हणतात, एवढं राम मंदिराचं दुर्दम्य काम, 500 वर्षाची इच्छाशक्ती लोकांची ती पूर्ण केली. असा पंतप्रधान गेल्यावर काय होईल. टेन्शन घेऊ नका, योगीजी तयारच आहेत. मग तुम्हाला वाटेल योगीजी नंतर काय, टेन्शन कशाला घेताय, मी तयारच आहे. मी म्हणजे आमच्यातलं कोणीतरी जाईल. भगव्यानंतर एखादं पांढरं येईल. मी असेल नाही तर शास्त्रीजी असतील, काय सांगता येते. पांढरं कोणीतरी जाईल एवढं घ्या, ध्यानात घ्या. भगव्यानंतर पांढरंच येईल. आपण भ्रमात आहे, माझ्यामुळं काही नाही तुझ्यामुळं. तू असला तरी जग चालणार आहे आणि तू नसला तरी जग. रामकृष्ण गेले, रावणादिक गेले, जग थांबलं नाही. आपल्या वाचून ते थांबणार नाही. विठाला कर्मसाम्य दशामध्ये कर्मसाम्य दशा जेथ होय वीरेशा तै श्री गुरु आपैसा भेटतील. आपलं कर्म कर्मातीत अवस्थेला गेलं की आपण कर्माचा भाग्योदय गाठला. जसं आमच्या भगवान बाबा वामन भाऊ संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलता येईल. सत्यवाधिकारी संसार सतार आली सत्यवादी करी संसार मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत
पद्मपत्र कर्माचा भाग्योदय, दुसरा भक्तीचा भाग्योदय. गोड चिंतन सांगतो. देव आपल्याला आवडणं ही आपली भक्ती आहे, पण आपण देवाच्या आवडीचं होणं आपल्या भक्तीचा भाग्योदय आहे. आपण देवाच्या पायाला मिठी मारणं आपली भक्ती आहे, पण आपल्याला मिठी मारायची इच्छा भगवंताला होणं हा आपल्या भक्तीचा भाग्योदय आहे. बाबा भाऊ सारख्या महात्म्याला दोन्ही हात फैलावून मिठी मारायची इच्छा पांडुरंगाला झाल्याशिवाय राहत नाही. आणि 2 हात घेऊन जेव्हा तो बाबा भाऊंना मिठी मारायला येतो तेव्हा त्याला 2 हात कमी पडतात आणि तो 4 हातांचा होतो. ज्ञानेश्वरीत बोलले भगवान, दोवरी दोन्ही भुजा आलो घेवोनी, आलिंगा वया लागोनी तयांचे अंग. आपण त्याच्यात थोडा बदल करू. आलिंगा वया लागोनी बाबा भाऊचे अंग, दोवरी दोन्ही भुजाला घेवोनी विठाला. तुम्ही पंढरपूरला जाणं ही तुमची भक्ती आहे, आणि देवानं पंढरपूर सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी येणं तुमच्या भक्तीचा भाग्योदय आहे. महिला मंडळी, तुम्ही बहुसंख्येनं आहात दोन्ही बाजूला. तुमच्यासाठी सांगतो, सगळं जग नाही 33 कोटी देवासह महादेव विठोबाच्या दर्शनाला देवळात जातात, आणि विठोबा सगळ्यांना ताटकळत रांगेत ठेवून जनाबाईच्या घरी जातात. भक्तीचा भाग्योदय. देव त्याच्या दर्शनाला आहेत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे सोडून हात, रंभादिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. 33 कोटी देव महादेव दारात उभे. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडा आडुनी पाहता. एवढे सगळे दारात आहेत आणि विठोबा मात्र जनाबाईच्या घरात आहे. याला भाग्योदय म्हणायचं. ती पहाटेपासून आरडते. महिला मंडळ आरडू बरं का. आता आपण जरा आरडू म्हणजे स्वरात आरडू. आम्ही पुढं म्हणतो, महिला मंडळींनी मागं म्हणायचं. जात म्हणायचंय आपल्याला. जमल की हो नथीवाल्या बाया? जात जमल ना? हा तुमचं तर कामच आहे ते. पुरुष मंडळी ऐका, महिला मंडळ म्हणल. आम्ही पुढं, महिला मंडळ माग. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये बा विठ्ठला. शाबास. टाळ्या. गोड म्हणलं, 1 नंबर. जनाबाई अशा आवाज द्यायच्या. येई ओ कान्हाई मी दळीना एकली, एकली दळिता शिमले हात लावी वहिली. येई ओ कान्हाई मी दळीना एकली. यायचे देव जात्यावर बसायचे. महिला मंडळ दोघे असतात ना दळायला. हा, एक दोन्हीकडून दोघींनी खुंटा धरायचा आणि मग गाणे म्हणायचे. माझ्या भावाच्या ग दाराला आणि सोन्याचं कुलू. एकदा असं झालं महाराज, आपल्या बीड जिल्ह्यातली एक आणि तिकडं पुण्यावरून एक आली. आपल्या बीड जिल्ह्यातल्या मावशीला वाटलं लांबची पाहुणी आली, गाणं लांबलचक म्हणाव. आपल्या बाईनं केलं सुरू, माझा भाऊ ग भगवान गडाला, माझा भाऊ ग गहिनाथ गडाला.
माझा भाऊ ग परळीला, माझा भाऊ ग शेगावाला, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग अयोध्येला, माझा भाऊ ग वृंदावनाला. त्या पुणेकर बाईला इतके गाव पाठवतात महाराज. पण ती बाई हुशार, तिनं बरोबर डोकं लावलं, एकच सुरू केलं, जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. चलो हे म्हणले रात्रभर, तुझा भाऊ कुठल्याही गडावर जाऊ दे, माझा मागच आहे म्हणले. देवाचं जनाबाईचं असं होऊ लागलं. जनाबाई पुढं म्हणायच्या, पांडुरंग आमचा पिता रखुमाया मोची. आणि देवानं माग तसंच म्हणायचंय, पांडुरंग आमचा पिता रखुमाया मोची. रखुमाई त्याची कोण आहे? बायकोन. म्हणतोय काय? भानावर राहिलाय कुठं? देवाला देहभान विसरायला लावून बायकोला माता म्हणून हाक मारायला ज्या दिवशी भक्त लावतो, त्या दिवशी भक्ताच्या भक्तीचा भाग्योदय झालेला असतो. विठाला आमच्या कीर्तन भक्तीचाही भाग्योदय. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत इतिहासी. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे जीवनाची पांडुरंग, पुढे जीवनाची पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे जीवनाची पांडुरंग. नामदेव कीर्तन
नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा ऐसे बोले कबीर. आपल्या कीर्तनानं देव पितांबर फिटेपर्यंत नाचावा. काय झालं महाराज, आम्ही कीर्तनाला लय खाली आणलो. खरं तर ह्या कीर्तनावरून संत वाङ्मय सोडून काहीच नको, काहीच. आम्ही मनाला वाटेल तेच. कोणी आईचे गाणे म्हणतंय, कोणी बापाचे गाणे म्हणतंय. गाणे वाईट आहेत असं नाही, गाणे चांगलेच आहेत, पण त्याचे स्टेज वेगळे आहेत. हे व्यासपीठ गाण्यांचं नाही. आता मायबाप कमी होते म्हणून मित्रच वनवास जाळायला लागलेत. आता किती अवघड, कुठवर जाळतो मित्राला बाबा. तीनच गोष्टी झाल्या हो कीर्तनात. मायबाप, भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, संपलं कीर्तन. अध्यात्म कोणी सांगायचं ह्या गादीवरून. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतागरती. मित्र सांगायचा ना महाराज. आमच्या शास्त्रीजींचं एकच कॅसेट ऐका, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे कैसे, पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. काय ठिकठिकाणी बघा महाराज देवाचं ना अर्जुनाचं नाट. शास्त्रीजीच 2 मिनिटं सांगतो, त्यांचंच आहे, त्यांच्या नावानंच सांगितलं पाहिजे. तुम्हाला आहो म्हणणारे लाखानं मिळतील, पण तुम्हाला आरे म्हणणारा तुमच्या जीवनात एखादा तरी असला पाहिजे. तुम्हाला मोठं म्हणणारे खूप सापडतील, माहित आहेस किती शहाणा आहेस म्हणणारा तुमच्या जीवनात एक तरी असला पाहिजे. नको लय शहाणपणा शिकू, माहित आहे तुझी अक्कल असं म्हणणारा, तुमच्या पाठीत गुद्दा मारून तुमच्या हातातलं हिसकावून घेणारा तुमच्या जीवनात एक तरी असला. अरे देवाच्या जीवनात होता जो देवाची लाज काढत होता, लाज सिना महाघोरी कर्मी सुता. पण अर्जुनाचं समर्पण बघा. दुर्योधन अर्जुन जेव्हा देवाकडे जातात, हे सगळं शास्त्रीजींचं सांगतोय बरं, त्यांचं ऐकलेलं. देवाकडे जातात दोघं. दुर्योधन सैन्य मिळवतो, यादवी सेना, नारायणी सेना, आणि अर्जुनाच्या पदरात कृष्ण पडतो. हिताच्या 4 गोष्टी सांगेल, हातात शस्त्र धरणार नाही. कृष्ण म्हणले अर्जुना, अर्धा तास लवकर आला असताना तर बलराम दादा सकट 56 कोटी यादव तुझ्या पदरात पडले असते. ह्या म्हाताऱ्याला घेऊन काय रे, 75चा झालो आता, शस्त्र धरणार नाही, 4 गोष्टी सांगणार आहे. अर्जुन म्हटला देवा 1 तास आधी आलो असतो तरी तुलाच मागितलं असतं. अर्जुनाचा शब्द किती गोड आहे बघा. देवा मला तुझं पाहिजे नाही, मला तू पाहिजे. मला तुझं नकोय, मला तू हवाय. अरे काय तुझं तू सांगतो, सगळं लोणी तर गेला दुर्योधन घेऊन, ताक राहिलं तुझ्या नशिबाला. अर्जुन हसला, म्हणला असू दे ना देवा, लोणी कोणीही आणि कुठेही घेऊन जाऊ दे, लोणी चोरणारा माझ्याजवळ आहे, मला टेन्शन नाही. लोणी कुठं जाते, लोणी चोरणारा माझ्याजवळ. मैत्रीतलं हे जिव्हाळा आहे. जेव्हा भीष्म प्रतिज्ञा करतात, रात्री 10:30ला कृष्ण द्रौपदी अर्जुनाकडे जातात. झोपेतून उठत, ए अर्जुना उठ. अर्जुन म्हणला काय देवा, अरे झोप लागली तुला, भीष्मानं काय प्रतिज्ञा केली ठाऊक आहे का? हो, सूर्यास्तापर्यंत उद्याच्या आम्हाला 5 जणाला मारणार असं काहीतरी म्हणाले ते. देव म्हणले अर्जुन या काय गांजा वडलास काय? प्रतिज्ञा करणार कोण आहे? साक्षात भीष्म आहे, ज्यानं स्वतःच्या गुरुला अनेक वेळा पराजित केलंय. तो भीष्म प्रतिज्ञा करतोय आणि तू ढाराढोर झोपतोय. सर इतका गोड बोलला अर्जुन. अर्जुन म्हटला देवा माझ्यासाठी तू जागा असताना मी जागा राहून काय करणार आहे? एवढा विश्वास पाहिजे बुवा मित्रावर मित्राचा. उग वनव्यात जाळण्यात मजा नाही. असा विश्वास असेल तर ती मैत्री. विठाल जनाबाईचा भक्तीचा भाग्योदय, नामदेवरायाचा भक्तीचा भाग्योदय आपल्या डोळ्यापुढे आणला. एक ज्ञानाचा पण भाग्योदय असतो. हरिपाठात ज्ञानाचा भाग्योदय सांगितला ज्ञानोबारायांनी. मोक्ष रेखे आला भाग्य विनोदला, साधूचा अंकिला हरी
मोक्षरेखे आला ह्या भाग्य विनटला, कोण साधूचा अंकिला हरे. मोक्ष मोक्ष म्हणजे मीची ओळख. आपला थोडा घोटाळा झालाय, आपण मीला विसरलोय. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. चला आता सोपं करतो. दोन्ही चष्म्यावाल्यापैकी तुम्ही 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 कोण आहे? दादा तुम्ही सांगा, तुम्ही कोण आहे? माणूस. वा, बरोबर बोलले ते. माणूस आहे, माणूस आहे, माणूस बोलले. महाराजाला विचारलं तर म्हणतील दाढीवाला माणूस. हा इकडं मिशावाला बघू लागलो मी. नाहीच कोणी आता जाऊ. एखादा लांब मिशावाला असतं तर मिशावाला म्हणलं असतं. माणूस म्हणलात, योग्य बोललात. आणखी 2 पावलं पुढे गेला असतात तर तुम्ही पद सांगितलं असतं. शेतकरी म्हणाला असतात. नोकरी करणारा असेल, आता सरांना विचारलं तर ते शिक्षक म्हणाले असते. कोणी पुढारी म्हणला असता, मी तालुका अध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष आहे, संचालक आहे, सेक्रेटरी आहे, MD आहे, वगैरे वगैरे. हुद्दा सांगताना मी ग्रामसेवक आहे, मी तलाठी आहे, मी अधिकारी आहे. अहो मला विचारलं तर मी नाव सांगितलं असतं, मी तुकाराम. पण प्रश्न हा आहे, जन्मलो तेव्हा माझं नाव तुकाराम होतं का? उपजली या बाळकासी नाव नाही ठेविलेनी नावेसी. आईनं तुकाराम ठेवलं म्हणून तुमच्या पत्रिकेत तुकाराम आलं. आईनं जर ह्याचं नाव दगड्या ठेवलं असतं तर आज मिरकाळ्यात कीर्तन कोणाचं झालं असतं? दगड. तुम्ही तर दगडू महाराज म्हणायचं रे. लोक दगड्या म्हणाले, ठीक आहे. तुम्ही दगड्या कसं हो? दगडू महाराज म्हणा ना. ह्याचं नाव धोंड्या असतं तर धोंडीराम महाराज म्हणा, धोंड्या नाही. गोट्या असतं तर गोटीराम महाराज. बंड्या असतं तर बंडोपंत महाराज, बंडूबुवा, बंड्या महाराज. महाराज लावा काय, त्यातला विनोद काढा. नाव ठेवलं त्या नावानं. मग मी कोण आहे शोधलं पाहिजे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचार, आहे ठाऊ कसं भाग्य असंता, आणि कदुजा नाही मागुता गा. हा ज्ञानाचा भाग्योदय. योगाचं पण भाग्य आहे. योगाचे ते भाग्य, क्षमा, आधिदमा, इंद्रिय, हे सगळे भाग्योदय मी का सांगतोय? मला संत कृपेकडे आपल्याला न्यायचंय. भक्तीचा भाग्योदय, कर्माचा भाग्योदय, ज्ञानाचा भाग्योदय, योगाचा भाग्योदय. तसा तुकोबार आहे. आज सांगतात वैराग्याचे लाभ, वैराग्याचे लाभ, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य. संत हाची लाग, संत हाची लाग, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत
भक्तीचं, कर्माचं, योगाचं, ज्ञानाचं, तसं वैराग्याचे भाग्य. वैराग्याचा भाग्योदय कधी होतो? संत संगतीत तो लाभ आपल्या जीवनात प्राप्त होतो. अगोदर वैराग्य ऐका. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैताग तर कधी निर्माण होतो? बायकोवर चिडलं, झाला वैताग. पोरांवर चिडलं, झाला वैताग. असे वैतागे आम्हाला बरेच भेटत येत. वैतागाला काय अर्थ आहे? जिहासा आणि जिज्ञासा अशी शास्त्रात व्याख्या आली. थोडं डोकं शांत ठेवून ऐका. थोडे जाडजूड शब्द आहेत, पण तेही ऐकायला सवय लावली पाहिजे कधीतरी. अज्ञान दशेत निर्माण होतं आणि कालांतराने नष्ट होतं, त्याला जिहासा वैराग्य म्हणतात. ज्ञानाअंती निर्माण होतं आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकून राहतं, त्याला जिज्ञासा वैराग्य असं म्हणतात. जिज्ञासा वैराग्य पाहायचं असेल तर लांब जाऊ नका, बाबा भाऊचं चरित्र वाचा. जिज्ञासा वैराग्याचे शेकडो प्रसंग तुम्हाला त्यांच्या चरित्रात भेटल्याशिवाय राहणार नाही. उठिलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताची गेले. जुनी मंडळी आहे हे पटक्यावाले. तुम्हाला माहीत आहे 72-73 साली स्वर्गीय इंदिराजी गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या. मराठवाड्याचा दौरा केला होता. मोहटा देवीचं दर्शन केलं होतं. केजला त्यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळेस बाळासाहेब भारदे त्यांचे विश्वासू कार्यकर्ते होते आणि ते भाऊंचे बाबांचे शिष्यही होते. त्यांना असं वाटलं की इंदिराजींच्या हस्ते भाऊंचा सत्कार करावा. आता सत्कार म्हटलं की सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार. भाऊंना हे जेव्हा कळलं, 100-200-500 लोकांमध्ये बाळासाहेबांना भाऊंनी बोलावलं आणि भाऊंनी सांगितलं, बाळासाहेब, परमार्थात पाय ठेवला तेव्हापासून आजपर्यंत कुठल्या बाईच्या हातानं हार घालून घेतला नाही. थोडं आयुष्य राहिलंय, माझ्या जीवनाला कलंक लावू नका. देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या असल्या तरी त्या देहानं स्त्री आहेत हे ध्यानात ठेवा आणि एका बाईकडून मला हार घालून माझ्या जीवनाला कलंक लावू नका, माझी तुम्हाला विनंती आहे. याला म्हणायचं धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ. हे वैराग्याचं बळ आहे. अरे जिल्हा परिषद मेंबर कीर्तनात आला तर आम्ही धोतर फिटेपर्यंत वर्णन करायलो त्यांचं. आमदार आल्यावर तर बोलूच नका. मंत्री आल्यावर तर त्यांना हार घालायची गरज नाही, आम्हीच हारात डोकं घालतोय, टाकतो हार. देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या माऊलीच्या हातानं हार घालायला नकार देण्यासाठी निधड्या छातीचं वैराग्य लागतं. ते वामन भाऊंनी जगून दाखवलं. बाबांचं जीवन पहा. बाबांच्या पूर्वी या जगात कुठल्या साधूनं तो पराक्रम केला नाही आणि बाबांच्या नंतर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुठल्या माणसाकडून, साधूकडून तो पराक्रम होणार नाही. जगानं 4 समाजकंटकांनी चारित्र्यावर आक्षेप घेतला. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे आक्षेप तरी का घेतला? देहावर माझ्या विशिष्ट अवयव आहे म्हणून जर आक्षेप घेतला जात असेल तर तो अवयवच मला ठेवायचा नको. स्वतःच्या हातानं, दगडानं स्वतःचं इंद्रिय ठेचून टाकण्याची धमक आणि हिम्मत जगाच्या पाठीवर फक्त भगवान बाबांनी करून दाखवली. असा इतिहास झाला नाही, पुढं होणार नाही. याला म्हणायचं वैराग्याचे भाग्य. आणि एवढं वैराग्य जेव्हा ते महापुरुष जगतात तेव्हा देवाला सुद्धा त्या वैराग्यवंताला फुलासारखं हातावर सांभाळावं लागतं. तुळसी उगवल्या
तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावोनी आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. ते हे विषय वैराग्य माऊली म्हणतात जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्याचे भाग्य उदयाला येते संत संगतीमध्ये. तुकोबाराय म्हणतात नुसतं वैराग्यच नाही संत संत मी प्रस्तावनेत जेवढं बोललो ती अभंगात आहे. पहिल्या चरणात वैराग्याचा भाग्योदय, दुसऱ्या चरणात कर्माचा भाग्योदय, तिसऱ्या चरणात ज्ञानाचा भाग्योदय आणि चौथ्या चरणात भक्तीचा भाग्योदय सांगितला. मी ते मुद्दाम प्रस्तावनेत सगळं घेतलं. करी साधका निष्पाप संत कृपेचे देव. निष्पाप होणं काय, एक 5 मिनिटं घेणार आहे. तत्पूर्वी पुरुष मंडळी दोन्ही हात वर करा. महिला मंडळी टाळी वाजवून भजन करा. बार खुमाई करी साधका निष्पाप. फक्त बाबा भाऊच्या शरणागतीत जा. तुम्हाला कर्मचं भाग्य उदयाला आणून निष्पाप करण्याचं सामर्थ्य त्या 2 महात्म्यात आहे. आणि बाबांचा उल्लेख करताना सर कधी राष्ट्रसंत भगवान बाबा असा करायचा. कारण बाबा हे रीतसर भारत सरकारनं पदवी बहाल केलेले राष्ट्रसंत आहेत. हल्ली कोणीही राष्ट्रीय कीर्तनकार लावून घेतो तो भाग वेगळा. पदवी लावून घेण्याला काय, लावून घ्यायची नाही, शासनानं दिली पाहिजे. हल्ली बरेच जण महाराष्ट्र भूषण लावतात. अरे ते कीर्तनकार, अरे वाड्या तांड्यावर कीर्तन करणारे आम्ही राष्ट्रीय कीर्तनकार काय. ते राष्ट्रसंत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पाठपुरावा केला. केंद्रात महाजन साहेब मंत्री असताना अटलजीच्या सरकारच्या काळामध्ये रीतसर भारत सरकारनं बाबांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली आहे. म्हणून बाबांना राष्ट्रसंत म्हणायचं. राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की जय. महाराज गुरु असावेत बाबांसारखे आणि शिष्य असावा लोकनेते मुंडे साहेबासारखा. भगवान गडाला पंढरी आणि भगवान बाबांना विठोबा मानणारा परळीचा वारकरी म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. त्यांना गडावरून मुंबई दिसायची, गडावरून
दिल्ली दिसायची, गडावरून मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायची. कुठलाही निर्णय बाबांचं दर्शन घेऊन मुंडे साहेब घ्यायचे. बाबांचं पोस्टाचं तिकीट निघालं, त्या तिकिटाच्या प्रकाशन सोहळ्याला मी स्वतः व्यासपीठावर होतो. मुंडे साहेबांनी हाताला धरून नेलं. महाजन साहेब मुंडे साहेबाच्या साक्षीनं मी स्वतः स्टेजवर बसून बाबांचं पोस्टाचं तिकीट अनावरण झालं. त्या सुवर्ण क्षणाचा मी साक्षीदार झालो. मला सौभाग्य वाटतं. हे बाबांच्या बद्दल बोललो. पाप कोणतं आहे? 3 प्रकारचं आहे. कृत पाप, कारित पाप, अनुमोदित पाप. स्वतः केलेलं कृत पाप, दुसऱ्याला करायला लावलेलं कारित पाप, आणि पाप होत असताना उघड्या डोळ्यानं पाहिलेलं अनुमोदित पाप. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, केले जेने पाप दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची. पहा, दुःशासनानं द्रौपदीच्या साडीला हात घातला, कृत पाप. फेड तिचं वस्त्र. आंधळ्याच्या पोरांना कळेल आज विवस्त्र झालेली महाराणी कशी दिसते. बैस द्रौपदी या मांडीवर, असं म्हणणारा दुर्योधन. कारित पाप. आणि साडी फेडायचा कार्यक्रम भर दरबारात होत असताना खाली मान घालून तो प्रसंग अनुभवणारे पाहणारे द्रोण, कृपाचार्य, भीष्म पितामह अनुमोदित पापाचे धनी झाले. बघा महाराज, 2 उदाहरणं डोळ्यापुढे आणा. एक रामायणातलं, एक महाभारतातलं. एकाच्या पुढं स्त्रीचं अपहरण होतंय आणि दुसऱ्याच्या पुढं स्त्रीचं वस्त्र हरण होतंय. एक पक्षी आहे, एक माणूस आहे. एक सामान्य मांस खाणार, ज्याला तिरस्कार म्हणून आपण पाहतो, ते पक्षी आहे. आणि दुसरा एक विद्वान महापुरुष आहे. पण फरक बघा, जटायूच्या पुढं सीतेचं अपहरण आहे आणि भीष्माच्या पुढं द्रौपदीचं वस्त्र हरण आहे. जटायू पक्षी असताना स्त्रीच्या बचावासाठी उभा राहिलाय. त्याला माहित आहे रावणाची ताकद वेगळी आहे, आपण रावणाबरोबर लढू शकत नाही, तरीही जटायू उभा राहिलाय. आणि पितामहांना माहित आहे, नुसतं उठून उभा राहिलो, खबरदार दुःशासन, खबरदार दुर्योधन, एवढं म्हणालो तर हिम्मत नाही कोणाची द्रौपदीला अंगाला हात लावायची. तरीही पितामह खाली मान घालून बसलेत. परिणाम पहा, पक्षी असताना स्त्रीचं अपहरण सहन केलं नाही, लढला, म्हणून रामाच्या मांडीवर देह ठेवायची संधी मिळाली. बलवान असून दुर्योधन दुःशासनाचा तो वाईट कृत्य पाहत बसला, म्हणून बाणाच्या अंथरुणावर पडून मरायची वेळ आली. फरक बघा, अनुमोदित पाप जटायूनं सहन केलं नाही, मरताना रामाच्या हातानं पाणी आणि रामाची मांडी मिळाली. अनुमोदित पाप केलं पितामहांनी, मरताना बाणाच्या अंथरुणावर पडावं लागलं. म्हणून अंगात सामर्थ्य असेल आणि समोर अन्याय होत असेल तर तो अन्याय रोखला पाहिजे. अन्याय करणारा जेवढा दोषी आहे, अन्याय सहन करणारा तेवढाच दोषी आहे. म्हणून न्याय्य हक्कासाठी लढलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांगतो, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर प्रसंगी तोंडात वाजवून न्याय सुद्धा मागता आला पाहिजे. कुठवर तोंड वाजवायचं? तोंड वाजवून होत नसेल तर प्रसंगी तोंडात वाजवण्याची तयारी ठेवली पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करणं, अन्यायाविरुद्ध पेटून उठणं ही आपली संस्कृती आहे आणि ती जपली पाहिजे. नगरमध्ये भगवान बाबांच्या समोर एक गाय कापल्या जात होती. बाबा समोर जाऊन उभा राहिले. जोपर्यंत भगवान जिवंत आहे तोपर्यंत गायीला कापता येणार नाही. हातात तलवार घेतली आणि गाय कापायला येणार असेल तर अगोदर भगवान बाबा बरोबर 2 हात करावे लागतील. अन्याय होत असेल तर थोपवण्यासाठी प्रसंगी भले तरी देऊ कासेची लंगो, नाठाळाचे माती हाणून मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायसे. हे कृत पाप, कारित पाप, अनुमोदित पाप, 3ही पापातून निवृत्त करणारे बाबा भाऊ सारखे संत, त्यांच्या पवित्र परंपरेतला सोहळा पूजनीय शास्त्रीजींच्या अध्यक्षतेखाली यावर्षी सोहळा संपन्न होतो आहे. भगवान गडाचे महंत शास्त्रीजी त्यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा आहे आणि जागराची सेवा वामन भाऊची परंपरा सांभाळणारे गहिनीनाथ गडाचे मठाधिपती वंदनीय विठ्ठल महाराज शास्त्रीजी, आपण बाबा भाऊच्या परंपरा जतन करणारी मंडळी आहात. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. सेवा संपवायची आहे, फक्त 1च मिनिट. बाबा भाऊचं एक गोड भजन आम्ही पुढे म्हणणार, आपण सगळ्यांनी बसलेल्यांनी मागे म्हणायचं. भगवान बाबा
माझे भगवान बाबा माझे ज्ञानेश्वर माऊली